नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रेश्मा तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण कटोरी ब्लाऊजला शिलाई कशी करायची ते पाहणार आहे. या ब्लाऊजचे पेपर कटिंग आपण कटोरी ब्लाऊज भाग 2 मध्ये पाहिलेले आहे. तेच पेपर कटिंग घेऊन हा ब्लाऊज कट केलेला आहे. पेपर कटिंग अस्तरवरती ठेवून मी मार्क करून घेतलेला आहे. हेच अस्तर ब्लाऊज पीसवरती ठेवून आपण ब्लाऊज पीस कट करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. तो अस्तर मी ब्लाऊज पीसवरती ठेवून ब्लाऊज पीस आणि अस्तर कट करणार आहे. तर ब्लाऊज पीस कट करताना अस्तर आणि ब्लाऊज पीस एकसारखे कट झाले पाहिजे. ब्लाऊज पीस काही लोक काय करतात की ब्लाऊज पीस कट करून अस्तर त्यापेक्षा थोडं जास्त घ्यायचं, असं करायचं नाही आहे. ब्लाऊज पीस आणि अस्तर एकसारखे कट करून घ्यायचे आहे. ज्या पद्धतीने मी कट केलेले आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस एकसारखे कट करून घ्यायचे. आता मी पाठीमागचा भाग आणि कटोरी साईडचा भाग कट करून घेतला आहे. क्रॉसपट्टी कट करून घेतली आहे. बाकीचे भाग मी कट करून घेते. हा कटोरी ब्लाऊज आपण अशा पद्धतीने शिलाई करणार आहे की ज्या ब्लाऊजला ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही. इथं ज्या पद्धतीने दाखवले आहे त्या पद्धतीने आपण ब्लाऊज पीस कट करून घेणार आहे. इथे मी 3च भाग कट करून दाखवलेले आहेत. बाकीचे 3 भाग म्हणजे कटोरी बाही आणि हुकपट्टी मार्क केलेली आहे ती मी कट करून घेणार आहे. कट करून झाल्यानंतर आपण शिलाईला सुरुवात करूया. हा आपण कटोरीचा भाग घेतलेला आहे. हे अस्तर आहे. अस्तरला दोन्ही साईडने टक्सचे मार्क केलेले आहे. हा टक्स आपण अशा पद्धतीने शिलाई करणार आहे की जी टक्सला शिलाई केलेली आहे ती अस्तरच्या साईडने सुद्धा दिसणार नाही आणि ब्लाऊजच्या सरळ साईडने सुद्धा दिसणार नाही. या पद्धतीने आपण शिलाई करणार आहे. तर ब्लाऊज पीसचा सरळचा भाग आम्ही खालच्या साईडला केलेला आहे आणि वरच्या साईडला उलट्या साईडनं अस्तर ठेवलेले आहे. आत्ता आपण टक्स जो मार्क केलेला आहे तिथे टक्सच्या मध्ये आपण शिलाई करून घेणार आहे आणि अस्तरच्या साईडला अस्तर फोल्ड करणार आहे आणि ब्लाऊज पीसचा जो कटोरीचा भाग घेतलेला आहे तो ब्लाऊज पीसच्या साईडला फोल्ड करून या पद्धतीने टक्स टाकून घेणार आहे. टक्स टाकल्यानंतर आपण कटोरीचा भाग सरळ करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला ही शिलाई दिसत नाही आणि खालच्या साईडला सुद्धा आपण केलेली शिलाई दिसत नाही. या पद्धतीने केलं तर इथे आपल्याला ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही. आता आपण कटोरी जोडून घेऊयात. कटोरी साईडचा भाग घ्यायचा आहे. तो भाग ब्लाऊज पीसचा सरळचा भागा वरच्या साईडला करायचा आहे आणि कटोरी घेऊन कटोरीच्या सरळचा भाग हा त्याच्यावरती सरळच्या भागावरती ठेवून आपण त्याच्यावरती अस्तर ठेवणार आहे. मध्ये अस्तरच्या आणि ब्लाऊज पीसचा जो भाग घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण कटोरी ठेवून या पद्धतीने शिलाई करणार आहे जेणेकरून आपल्याला ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही कटोरीच्या साईडने. या पद्धतीने आपण शिलाई करून घेणार आहे आणि शिलाई करून झाल्यानंतर आपण तो भाग सरळ करून घेणार आहे. या पद्धतीने आपण शिलाई करायची आहे. आता तुम्ही पाहू शकता सरळ केल्यानंतर आपल्या उलट्या साईडने ही शिलाई दिसत नाही. जे आपण कटोरी जोडलेली आहे ती शिलाई उलट्या साईडनं पण दिसत नाही आणि सरळच्या साईडनं सुद्धा दिसत नाही. या पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायची आहे. हा आपला कटोरी साईडच्या पुढचा भाग एक साईडचा भाग शिलाई करून झाला आहे. तर आपण दुसऱ्या साईडचा हे भाग अशाच पद्धतीने शिलाई करायचा आहे. आता आपण मुंड्याच्या साईडने अस्तरवरती आणि ब्लाऊज पीसवरती शिलाई करून घेणार आहे जेणेकरून अस्तर किंवा
ब्लाऊज पीसचा भाग हा गोळा होणार नाही, म्हणून आपण या पद्धतीने शिलाई करून घेणार आहे. ही शिलाई करून झाल्यानंतर याच पद्धतीने आपण कटोरीचा दुसरा भाग शिलाई करणार आहे. दोन्ही भाग शिलाई करू झाल्यानंतर आपण पाहू शकता किती व्यवस्थित अस्तर बसलेले आहे. ब्लाऊज पीसला किंवा अस्तरला कुठेही चुनी पडलेली नाही किंवा गोळा झालेले नाही. या पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायचे आहे. तर आपले 2 भाग शिलाई करून झालेले आहेत. कटोरीच्या दोन्ही साईडचे 2 भाग शिलाई करून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपण जी कटोरी जोडलेली आहे किंवा कटोरीचा टक्स आहे तो उलट्या साईडनं सुद्धा दिसत नाही आणि सरळच्या साईडनं सुद्धा दिसत नाही. या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे की ओव्हरलॉकची गरज पडणार नाही. आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊया. दोन्ही भागाला क्रॉसपट्टी जोडून घेऊया आणि मग आपण पाठीमागचा भाग शिलाई करायला घेऊया. तर क्रॉसपट्टी पण अशा पद्धतीने शिलाई करायची आहे की जी क्रॉसपट्टी जोडली आहे त्याची शिलाई दिसणार नाही. या पद्धतीने आपण शिलाई करून घेणार आहे. आता क्रॉसपट्टीचा जो ब्लाऊज पीसचा भाग आहे ना, तो आपण कटोरीच्या सरळच्या भागावरती ठेवणार आहे. अशा पद्धतीने कटोरीचा सरळचा भाग आणि योगपट्टीचा सरळचा भाग हा आपण एकावरती एक ठेवणार आहे आणि खालच्या साईडने अस्तर घेणार आहे. अस्तर हे खालच्या साईडला ठेवलेले आहे आणि मध्ये कटोरी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ब्लाऊज पीसचा योगपट्टीचा भाग ठेवलेला आहे. या पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. इथं दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे. आता आपण शिलाई करून घेतल्यानंतर कटोरीचा भाग हा हळूहळू फोल्ड करून घेणार आहे. ते मी दाखवते कशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तो. इथं आपली योगपट्टी वरच्या साईडनं जोडून झालेली आहे. आता आपण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि योगपट्टीचे जे अस्तर खालच्या साईडने ठेवलेले आहे ते अस्तर योगपट्टीच्या ब्लाऊज पीसच्या सरळच्या भागावरती ठेवून आपण शिलाई करून घ्यायची आहे. या पद्धतीने ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. आता मी ती शिलाई करून घेते. ही शिलाई करून झाल्यानंतर आपण जो फोल्ड केलेला भाग आहे तो जिथं शिलाई केली नाही त्या भागातून आपण सरळ करून घेणार आहे. इथं आपली योगपट्टीला शिलाई करून झालेली आहे. या पद्धतीने जर शिलाई केली तर आपल्याला योगपट्टीला सुद्धा ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही. आता आपण हा भाग सरळ करून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण भाग सरळ करून घ्यायचा आहे. या साईडनं आपण जो फोल्ड केलेला भाग आहे तो सरळ करून घेऊया. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण सरळ करून घ्यायचा आहे. सरळ करून झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडलाही योगपट्टी जोडून घेणार आहे. मी एका साईडची दाखवलेली आहे. मी दुसऱ्या साईडच्या कटोरीच्या भागाला योगपट्टी जोडून घेते. तुम्ही पाहू शकता सरळच्या आणि उलट्या साईडने सुद्धा आपण शिलाई केलेली दिसत नाही. या पद्धतीने आपण योगपट्टी जोडून घ्यायची आहे. आता मी दुसऱ्या भागाला योगपट्टी जोडून घेते आणि हुकपट्टी आणि डोकपट्टी दोन्ही भागाला लावून घेते. ते व्हिडिओमध्ये मी दाखवत नाही आहे. हुकपट्टी आणि डोकपट्टी लावून झाल्यानंतर मी पेपर कॅनव्हास गळ्यासाठी पेपर कॅनव्हास करणार आहे आणि तो पेपर कॅनव्हास अस्तरवरती कसा चिटकवायचा तो दाखवणार आहे. अशा पद्धतीने आपला कटोरी साईडचा भाग शिलाई करून झालेला आहे. आता आपण पाठीमागचा भाग शिलाई करायला घेऊया.
इथे मी पाठीमागच्या भागाचे अस्तर घेतलेले आहे आणि त्याच्यावरती पेपर कॅनव्हास या पद्धतीने चिटकवून घेतलेला आहे. आणि पेपर कॅनव्हास चिटकून घेतल्यानंतर मी गळ्याच्या साईडने शिलाई करून घेत आहे. तिथे मी हात शिलाई करणार नाही म्हणून मी या पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे. आता आपण ब्लाऊज पीसचा पाठीमागचा भाग घेतलेला आहे आणि वरच्या साईडला सरळचा भाग ठेवलेला आहे. त्याच्यावरती अस्तर ठेवून गळ्याच्या साईडने शिलाई करत आहे. या पद्धतीने आपण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे. ती शिलाई पेपर कॅनव्हासवरती येणार नाही या पद्धतीने शिलाई करायची आहे. पेपर कॅनव्हासच्या बरोबर साईडने शिलाई करून घ्यायची आहे. ही शिलाई करून झाल्यानंतर आपण जो गळ्याचा मधला साईडचा भाग आहे तो कट करणार आहे. इथे मी आता गळ्याला शिलाई करून घेतलेली आहे आणि हा गळ्याचा मधला भाग कट करून घेऊया. या पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे. गळा कट करून झाल्यानंतर गळ्याच्या साईडने छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून गळ्याचा आकार हा खूप छान येतो आणि फिनिशिंग पण खूप छान येते. कुठेही चुनी पडत नाही, गोळा होत नाही. आता आपण हे कमरेला खालच्या साईडनं शिलाई करून घेणार आहे. आपण कमरेला पट्टी लावणार नाही म्हणून आपण कमरेला शिलाई करून घेतलेली आहे. आणि आता जिथून शिलाई केली नाही तिथून आपण हा भाग सरळ करून घेणार आहे. या पद्धतीने हा भाग सरळ करून घ्यायचा आहे, जेणेकरून गळ्याची आणि कमरेची शिलाई मध्ये जाईल, वरून दिसणार नाही, अस्तरच्या साईडने सुद्धा दिसणार नाही आणि ब्लाऊजच्या सरळच्या साईडनेही दिसणार नाही. आता आपण कमरेला शिलाई करून घेतले आणि शोल्डर जोडून घेतला. शोल्डर जोडून झाल्यानंतर आपण पाठीमागच्या गळ्याला दाब शिलाई करणार आहे. या पद्धतीने पाठीमागच्या गळ्याला दाब शिलाई करून घ्यायची आहे. इथे मी शोल्डर अशा पद्धतीने जोडलेला आहे, जो अस्तरच्या साईडने सुद्धा दिसणार नाही आणि ब्लाऊजच्या सरळच्या साईडने सुद्धा दिसणार नाही. तो शोल्डर कसा जोडायचा हे मी प्रिन्सेस कट ओव्हरलॉक करण्याची गरज नाही या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. तो व्हिडिओ पाहू शकता तुम्ही की शोल्डर जोडल्यानंतर ती शिलाई दिसत नाही. शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे आणि फिटिंग करून घ्यायची आहे. तर बाही अशा पद्धतीने जोडायची आहे की बाहीची शिलाई दिसणार नाही, त्याला ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही. ती बाही कशी जोडायची हे मी प्रिन्सेस कट ओव्हरलॉक करण्याची गरज नाही या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. त्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या ब्लाऊजला सुद्धा बाही जोडून घ्यायची आहे, ज्याला ओव्हरलॉक करण्याची गरज नाही आणि फिटिंग करून घ्यायची आहे. ते फिटिंगला ओव्हरलॉकची गरज पडणार नाही. ते मी पुढचा भाग दाखवलेला आहे. पुढच्या भागाची शिलाई पूर्ण आतमध्ये घेतलेली आहे आणि मागच्या भागाची सुद्धा शिलाई आतमध्ये घेतलेली आहे, जेणेकरून ओव्हरलॉक करण्याची गरज पडणार नाही. इथे मी कटोरी ब्लाऊज शिलाई करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. जी बाही जोडलेली आहे, मुंडा जोडलेला आहे, त्याचा जॉईंट हा समोरासमोर आलेला आहे, तो खालीवर झालेला नाही. आणि दुसऱ्या साईडला सुद्धा पाहू शकता जॉईंट खालीवर झालेला नाही. या पद्धतीने कटोरी ब्लाऊज शिलाई करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कटोरी ब्लाऊजविषयी काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद. सपोर्ट करा.